या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. एका हॉटेल कर्मचाऱ्याला विद्युत धक्का लागल्यानंतर हॉटेल मालकानं त्याला रुग्णालयाबाहेर टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानं संताप व्यक्त केलाय. गुलाब अर्जुन रणदिवे, वय वर्ष 51, राहणार शिंदफळ, तालुका तुळजापूर असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव आहे. गुलाब हे शिंदफळ येथील SK हॉटेलमध्ये गेल्या 9 वर्षापासून वेटर म्हणून काम करतायत. काल 31 जुलै 25 रोजी संध्याकाळी 4:30च्या सुमारास हॉटेलच्या गच्चीवर पाण्याची टाकी भरताना त्यांना विद्युत वायरचा धक्का बसला. यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. गुलाब यांना तातडीनं शिंदफळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिलाय. यानंतर हॉटेल मालकानं गुलाब आणि त्याच्या नातेवाईकांना सोलापूरच्या हुडगी रोडवरील मॅग्नोस सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल बाहेर सोडले आणि तिथून पळ काढला. आमच्या नवऱ्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये टाकून मालक पळून गेलाय. आम्ही त्यांना खर्चासाठी विनंती केली पण त्यांनी दमदाटी केली. आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय मिळावा. हॉटेल मालकानं आम्हाला धमकावलंय. आम्ही फक्त हॉस्पिटलचा खर्च मागतोय पण त्यांनी आमच्याशी दादागिरी केली. आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे अशी मागणी पीडित कुटुंबांनी केली. या घटनेमुळे गुलाब रणदिवे यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय. यांनी हॉटेल मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तो पण तेवढा खर्च द्यावा त्या मालकानं. माझ्या घरी 1 महिना न 10 महिने पडू द्या, की बाकीचं माझ्या मी निस्तरतो, एवढंच म्हणणं. कोण कोण असतं घरामध्ये? आम्ही 4 जण. मी, वडील, एक बारका भाऊ आहे आणि भाचा असते आणि मम्मी. तुम्ही काय करताय का? मी पण हॉटेलवरच कामाला आहे. तिथेच नाही, दुसरीकडे मी नंदनवन हॉटेलला कामाला आहे. काय मालकांशी तुमचं बोलणं झालं? काय बोलणं? त्याने म्हणले की माझ्या ज्यानं जेवढं होतं तेवढं मी केलं. आता बाकीचे तुमच्या तुम्ही बघा म्हणते. मला काही येणं होत नाही. हां, 1 तास आले त्याची वाट बघितली, तो अजूनपर्यंत आला नाही. कशी आहे पेशंटची परिस्थिती? नाही, आता बरोबर आहे. बघू शकतो, तसं काही नाही. बघूनच आलो आता. काय मागणी आहे? त्यांना जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत एवढा खर्च द्यावा, एवढीच मागणी आहे माझी. दुसरं काय मागणी नाही. आमच्या पेशंटला नीट करायचं, आम्हाला काय करणं होत नाही. जोपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत एवढी करून द्यावी माणूस, बाकी काय नाही. ढाका साहेब त्यांच्या कामावर झाले 9 वर्ष झाले. माझं मालक काम करतात आणि मला वाकडं बोलाय तर मी काय खर्च पाणी देऊ शकत नाही. मग मी म्हणलं मला खर्च पाणी देऊ, माझी 2 लेकरं उजव भाजीची कशानं, तर मला आडवं बोलायला लागले. ते मी शापत देणार नाही माझ्या. तुमच्या पतीचं नाव काय आहे? माझं गुलाब रणदिवे, गुलाब अर्जुन रणदिवे, राहणार शिंदफळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. कशी झाली घटना? कामावर झाली. मोटर चालू करायला गेली की वरली लाईट जेंटची आहे का मालकानं सांगितली, जेंटची लाईटच अंगावर पडली. कुठे आहे हॉटेल हे? SK धाबा, SK धाबा. SK धाबा. कोण आहे? इनू देवारे आणि आडेकर, मुन्ना आडेकर. अच्छा. तुमच्या पतीला काय काय म्हणजे कुठे इजा झाली आहे? कुठे जखम वगैरे? जखम ही बाजू पाक गेली आणि इथं दोन्ही पायाला झाले आणि इथं झाले बघा. हा, मग मालकांशी तुम्ही संपर्क केलात? काय बोलणं होतं त्यांचं मालकांचं? मालकांचे मालक काय म्हणला तुम्हाला? मालक मला देऊ शकत नाही म्हणलं पैसे. हा, दवाखान्याचा पैसे मी देऊ शकत नाही, तुम्ही भरा. तर मी काय म्हणलं, माझ्यानं काय भरणं होत नाही, माझी 2 लेकरं जगवायची आहे, मी कशानं भरू, मी रचं खुरपून खाते. माझं बाळा कामाला आहे, 10 प्रश्न मारताय म्हणलं. मला काय देणं होत नाही, घेणं होत नाही, तुम्हीच मला दिलं पाहिजे म्हणलं. मी अशी मागणी केली. हां, किती वर्षापासून काम करत होता? 9 वर्षापासून. काय म्हणून काम करत होता? येटर काम करत होतो. वेटर काम करत हां, येटर काम करत होतो.